अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1, तुरीची डाळ करताना त्यात कोकम म्हणजेच आमसूल घालायला विसरू नका, त्याने पित्त होत नाही. नंबर 2, वारंवार जुलाब होत असतील तर ताकामध्ये कडीपत्त्याची पावडर घालून दिवसातून 2 ते 3 वेळा प्या, त्यामुळे आराम मिळेल. नंबर 3, नियमितपणे चहा पिणाऱ्या व्यक्तींना कधीही ब्रेन स्ट्रोकचा त्रास होत नाही. नंबर 4, ज्या व्यक्तींना खाली बसल्यावर पायाला मुंग्या येतात, हातपाय जड होतात, अशा व्यक्तींनी आठवड्यातून 2दा शेपूची आणि मेथीची भाजी खावी. नंबर 5, जेवणानंतर 1-2 चमचे तीळ खाल्ल्याने कॅल्शियम वाढते. नंबर 6, रोज लसूण खा, यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांना फायदा होतो. नंबर 7, आवळा हा कॅल्शियमचा मोठा स्रोत आहे. आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकवण्यासाठीही फायदेशीर ठरतो. नंबर 8, शेवग्याची भाजी शरीराला भरपूर प्रोटीन सोबत कॅल्शियम देखील देते. नंबर 9, भविष्यात मधुमेहासारखे आजार टाळायचे असतील तर कोल्ड ड्रिंकचे सेवन कमीत कमी करा. नंबर 10, तांदळाच्या खिरीमध्ये थोडासा मैदा घातल्याने खीर दाटसर होते व चविष्टही होते. नंबर 11, महिलांनी शेपूची भाजी आवर्जून खावी. शेपूच्या भाजीमुळे मासिक पाळी नियमित होते आणि हार्मोन्स बॅलन्सही होते. शिवाय शेपूच्या भाजीमुळे रक्त पातळ होण्यास मदत होते, तसेच पोटातील कृमी मरून. नंबर 12, रोज सकाळी बीटचा रस प्यायल्याने लिव्हरची कार्यक्षमता वाढते व शरीर डिटॉक्स होते. नंबर 13, झोपण्या अगोदर नाभीत तूप किंवा मोहरीचे तेल घातल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडते, त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे आणि फोड येत नाहीत. नंबर 14, पेरूचे पान खा, विस्मरण होत नाही, स्मरणशक्ती वाढते, दात दुखत नाहीत. नंबर 15, फास्ट फूड आणि कोल्ड्रिंक्स टाळा, कारण यामुळे आपल्या पचनसंस्थेवर ताण येतो, पचनसंस्था बिघडते. नंबर 16, कधीही रिकाम्या पोटी शेंगदाणे खाऊ नका, यामुळे भूक कमी होते. नंबर 17, दुधावरची साय छान दाटसर येण्यासाठी दूध गरम करून झाल्यावर ते थंड करून फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे दुधावरील साय छान दाटसर जमा होते. नंबर 18, तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर, आवळा, हिरव्या पालेभाज्या आणि द्राक्ष यांचे सेवन जरूर करा. नंबर 19, केस लांब आणि दाट करण्याकरिता तुमच्या तेलात जास्वंद फुलं आणि ॲलोवेरा उकळून हे तेल केसांच्या मुळांशी लावा, त्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात. नंबर 20, बदामामधून भरपूर कॅल्शियम मिळते. रोज रात्री झोपताना 4 ते 5 बदाम भिजवून सकाळी साल काढून खावेत. नंबर 21, वेलची दाताखाली चावल्याने सैल झालेले दात दगडासारखे मजबूत होतात. नंबर 22, मधात काळी मिरी पावडर टाकून घेतल्याने खोकला तर असेलच तर तोही बरा होतो. नंबर 23, रेस्टॉरंटसारखी भाजी बनवायची असेल तर भाजीमध्ये कस्तुरी मेथी घाला, त्यामुळे भाजीला मस्त फ्लेवर येतो. नंबर 24, ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. नंबर 25, रात्रीच्या प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब वापरा, इतर रंगाचे बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात. नंबर 26, खजूर खाल्ल्याने हाडे कधीही कमकुवत होत नाहीत. नंबर 27, मधुमेह रुग्णांसाठी कच्चा कोबी खाणे खूप फायदेशीर ठरतो. नंबर 28, जास्त चहा पिल्याने गॅसची समस्या होऊ शकते. हिरवी सिमला मिरची लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. नंबर 29, जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने लोहाची कमतरता भरून निघते. नंबर 30, घसादुखी दूर करण्यासाठी 2-3 तुळशीची पाने उकळून प्यावीत. त्या पाण्याने गुळण्या करा, थोड्या वेळातच घसादुखीपासून आराम मिळेल. नंबर 31, पोटावर झोपल्याने पाठदुखीचा त्रास होतो, कारण अशा स्थितीत झोपल्याने पाठीचा कणा सामान्य स्थितीत राहत नाही. नंबर 32, तळलेल्या पदार्थांचे तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरचा वापर करू नका, त्यासाठी टिश्यू पेपरचा किंवा कोरा पेपर वापरा. नंबर 33, भेंडी चिरताना सुरी खूप चिकट होते, त्यासाठी तुम्ही भेंडी चिरण्या अगोदर सुरीला लिंबू चोळा, त्यामुळे चिकटणार पण नाही आणि जाणवणार पण नाही. नंबर 34, उठल्यावर उपाशीपोटी कोमट पाणी प्या, त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकले जातात. नंबर 35, लिंबू व आल्याचा रस एकत्र करून घेतल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. नंबर 36, हळदीचे दूध रात्री प्या, सर्दी, खोकला व हाडांसाठी फायदेशीर ठरते. 37, दररोज 30 मिनिटे चालण्याची सवय ठेवा. 38, जेवताना घाई करू नका, शांतपणे खा, अन्न नीटपणे चावून खा. 39, भूक असेल तर खा, जबरदस्ती खाणे टाळा. नंबर 40, आहाराच्या पालेभाज्यांचा समावेश करा. सुकामेवा खा, ऊर्जा वाढवते, स्मरणशक्ती सुधारते. 42, आलं, लिंबू, मध टाकून बनवलेला चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरतो. नंबर 43, लसूण खा, हृदयाचे आरोग्य सुधारते.
44. मनुके खाल्ल्याने कब्ज दूर होते. 45. जिरे आणि ओवा पाण्यात उकळून प्यायल्याने पोट फुगण्याची समस्या कमी होते. 46. सीताफळाची पाने मिठाच्या पाण्यात धुवून खाल्ल्याने शरीरातील साखर कमी होते. 47. जास्त थंड पाणी पिल्याने दात लवकर खराब होतात. 48. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे दोन्ही घटक हाडांच्या मजबूतीसाठी महत्त्वाचे असतात आणि हे दोन्ही घटक काजूमध्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे काजू नक्की खा, त्यामुळे हाडे मजबूत होतात. 49. रोज मूठभर शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रथिन आणि ऊर्जा मिळते, त्यामुळे शरीर बळकट होते. 50. रोज आवळा, गाजर, बेडचा ज्यूस प्यायल्याने दृष्टी सुधारते आणि चेहऱ्यावर तेज येतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.